नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा नामशेष केला पाहिजे। रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढायला नको असं मनोहर भिडे कोल्हापुरातून म्हणाले। खरे तर हे वक्तव्य करण्याची काहीच गरज नव्हती। रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा कायमस्वरूपी बरखास्त करायला पाहिजे असेही त्यांनी म्हटलंय। वाघ्या कुत्र्याचं स्मारक का उभं राहिलं यावर अनेक वाद आणि दंतकथा आहे। महाराष्ट्रातल्या एकाही इतिहासकाराने सांगितलेलं नाही की वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक संदर्भ आहेत म्हणून। ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार म्हणतात की वाघ्या कुत्र्याचा कागदपत्रात कुठेही उल्लेख आढळत नाही। शिवचरित्र व वाघ्या कुत्रा यांचा काहीच संबंध नाही। वाघ्या कुत्रा ही तर एक दंतकथा आहे, त्यामुळे वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला महत्त्व देणे चुकीचे आहे। राजसन्यास या नाटकातून एक दंतकथा निर्माण झाली आहे। राम गणेश गडकरी यांच्या राजसन्यास नाटकात वाघ्या कुत्र्याचे पात्र रंगवले आहे। या कुत्र्याविषयी इतिहासात ठोस पुरावाही सापडत नाही। त्या नाटकाने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली, त्यातून वाघ्या कुत्र्याची दंतकथा निर्माण झाली आणि त्यांचं स्मारक तिथे बांधण्यात आलं असं संभाजीराजेंनी 26 मार्च 2025 रोजी म्हटले होते। त्यावर आता भिडे विनाकारण वाद घालतायत। शिवसमाधी समोरील या कुत्र्याच्या स्मारकाची नोंद पुरातत्व खात्याकडे तरी आहे का, हे भिडेंनी स्पष्ट करून त्याचे पुरावे दिले पाहिजे। सध्या तरी राज्यात आणि देशात कठीण काळ चाललाय। भिडेंनी हा वाद विनाकारण उकरून काढलाय, तेव्हा हा वाघ्या कुत्र्याला आवर घालायला पाहिजे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।